ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आता सविस्तरपणे आपण बघूयात। देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे जम्मू आणि काश्मीरला आज भेट देतील। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती आजची होणारी ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे। एकूणच सुरक्षा व्यवस्थेचा सुरक्षेच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्कर प्रमुख आज श्रीनगर आणि याच परिसरामधल्या वेगवेगळ्या भागामध्ये जाणार आहेत। या भेटीच्या दरम्यान त्यांना दहशतवाद्यांवरती केलेल्या कारवाईची माहिती दिली जाईल। हल्ल्याच्या नंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जनरल द्विवेदींशी संपूर्ण परिस्थितीबद्दल चर्चा केल्याचीही माहिती आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सुद्धा आज काश्मीरच्या दौऱ्यावरती असतील। पहलगाममध्ये जखमी झालेल्या पीडितांची राहुल गांधी हे भेटही घेणार आहेत। सकाळी 11:15 आज जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग इथे जखमींची ते भेट घेतील। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, दोन महत्त्वाच्या अपडेट्स आपण बघतोय जम्मू काश्मीरच्या संदर्भातल्या। एक म्हणजे देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे आज या ठिकाणी जाणार आहेत, स्वतः या सगळ्या सुरक्षा व्यवस्थेचा ते आढावा घेतील। आणि दुसरं म्हणजे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सुद्धा आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावरती असतील। नक्कीच दोन्ही अतिशय महत्त्वाच्या भेटी आहेत। विशेष म्हणजे पहिल्यांदा जनरल उपेंद्र द्विवेदी हे पहिल्यांदाच या हल्ल्यानंतर थेट जम्मू काश्मीरमध्ये जाणार आहेत। यापूर्वी ज्या दिवशी हल्ला झाला होता त्या दिवशी जे उत्तरी कमांड आहे आर्मीची, त्याचे जे प्रमुख असतात लेफ्टनंट जनरल, ते स्वतः दिल्लीमध्ये होते आणि दिल्लीतून ते थेट जम्मू काश्मीरला गेले होते। आणि त्यानंतर आता जनरल उपेंद्र द्विवेदी हे आज प्रत्यक्ष जम्मू काश्मीरात भेट देणार आहेत आणि जे सुरू असलेले ऑपरेशन्स त्याविषयीची माहिती घेणार आहेत। तसंच भविष्यामध्ये च्या रणनीतीसाठी म्हणून देखील तिथल्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत, त्यांच्या बैठका घेणार आहेत आणि भविष्यातील रणनीती आर्मीच्या वतीने ठरवण्यात येणार आहे। दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सुद्धा जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आज जाणार आहेत। राहुल गांधी हे भारतात परतल्यानंतर राहुल गांधींनी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यानंतर थेट जम्मू काश्मीरात जाणारे राहुल गांधी हे दुसरे नेते ठरतील की जे प्रत्यक्ष जम्मू काश्मीरामध्ये जाऊन जम्मू काश्मीरची पाहणी करतील। त्यामुळे राहुल गांधी देखील जम्मू काश्मीरामध्ये जाणार आहेत आणि त्यासोबतच जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा आर्मीच्या वतीने हा अधिकृत दौरा आहे। तर राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते म्हणून आणि काँग्रेस म्हणून स्वतः जम्मू काश्मीरला भेट देतील, तिथल्या पीडितांची भेट घेणार आहेत, हॉस्पिटल्सना भेट देणार आहेत, तिथली व्यवस्था पाहणार आहेत, अशी सगळी माहिती आता आपल्याला कळते। अगदी सोमेश, धन्यवाद माहितीसाठी।